श्री स्वामी समर्थ श्रोतेहो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला बरेच असे प्रश्न नकारात्मकतेचे पडतात आणि अशा बऱ्याच व्यक्तीही आपल्या समोर येतात की त्यांच्यामध्ये नकारात्मकता ही अगदी कुटून भरलेली असते. बऱ्याच वेळा होतं, माझ्याही बाबतीत असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे किंवा घडत असतं नेहमीच. तर मग यासाठी आपण काय करायला पाहिजे यावरतीच आजचं मी थोडंसं तुम्हाला उपाय सांगू इच्छिते की तुम्ही यावरती काय करायचं आहे. तर बघा, तुमच्याजवळही जर अशी नकारात्मकता असलेली व्यक्ती येत असेल किंवा तुमचा त्यांच्याशी संपर्क होत असेल कोणत्या ना कोणत्या कारणाशी, आता दिवसभरामध्ये आपल्याशी कोणत्या प्रकारची लोक येतात. काही लोक की ज्यांच्याकडे बघता क्षणी आपल्याला खूप पॉझिटिव्ह फिलिंग होते, म्हणजे हेच की त्यांच्यामध्ये अध्यात्माची ओढ असते. किंवा काही काही मंडळी अशी असतात की ज्यांना अध्यात्माची ओढ नसते पण ते आतूनच पॉझिटिव्ह असतात प्रत्येक गोष्टीसाठी. तर अशा व्यक्तींचा जेव्हा आपल्याशी संपर्क येतो त्यावेळेला आपल्याला स्वतःहूनच आपल्याला पॉझिटिव्ह वाटत असतं. पण अशीही मंडळी काही असतात की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला नेहमी नकारात्मकता वाटते किंवा त्यांच्याशी आपला संपर्क आला तर आपल्यामध्ये खूप सारे निगेटिव्हिटी आपल्याला स्वतःलाच जाणवायला लागते आणि त्यातूनच मग आपला चिडचिडपणा होतो, आपले आरडाओरड होते घरामध्ये, नकळत चुकून वादही होतात आपल्या घरामध्ये. म्हणजे त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावरती एवढा झालेला असतो की ती नकारात्मकता आपल्याजवळ म्हणजे जोपर्यंत ती बाळगते तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास होत असतो. मग यासाठी तुम्ही छोटासा एक उपाय काय करायचा आहे. तर बघा, जर तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आज खरंच मला नजरदोष झालेला आहे किंवा माझा आज संपर्क आला नकारात्मक असलेल्या व्यक्तीशी, मी त्या व्यक्तीच्या संपर्कात आलो, तर नक्कीच तुमच्या उस्ताशी तुळशीचं एक पान संध्याकाळ होण्याच्या आत तुळशीचं पान, तुळशी मातेला नमस्कार करा. तिला तुम्ही कोणत्या कार्यासाठी ते पान तोडत आहात ते तिला सांगा, विनंती करा आणि ते तुळशीचं पान रात्री तुमच्या उस्ताशी ठेवा, तुमच्या उशीखाली ठेवा आणि बघा नक्कीच एक सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्यामध्ये होतो की नाही हा बदल तुम्ही नक्की करून बघा. मग तसंच अजून तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा उपाय मी सांगते. हळकुंड, अखंड हळकुंड घ्यायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला तुमच्या उस्ताशी अगदी पॉझिटिव्ह, अगदी विश्वासाने की नाही मला ही जी नकारात्मकता आहे यातून मला बाहेर पडायचं आहे, तर यासाठी मी हे हळकुंड माझ्याजवळ ठेवणार आहे, माझ्या उस्ताशी ठेवणार आहे आणि माझ्यातली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे. अशा अगदी बळकट विश्वासाने तुम्हाला ती तुमच्या उस्ताशी रात्री झोपताना ठेवायची आहे. हा दुसरा उपाय. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, काही तुम्हालाही अडचणी प्रत्येकालाच असतात, पण काही अडचणी अशाही असतात की अगदी छोट्या मोठ्या असतात. मग ह्या छोट्या मोठ्या अडचणींसाठी आपण छोटा एक आर्थिक समस्या आपलं दूर होण्यासाठी आपण छोटा एक उपाय काय करायचा आहे, तर 1 रुपयाचा नाणा आपल्या उस्ताशी आपल्याला ठेवायचा आहे. तो सुद्धा रुपयाचा नाणा अगदी आपल्या हातामध्ये धरायचा आहे, उजव्या हातामध्ये, आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे, त्यांना स्मरण करून अशा विश्वासाने आपल्याला म्हणायचं आहे की नाही माझी सगळ्या अडचणीतून सुटका झालेली आहे आणि मी सुखरूप आहेत. मी सगळ्या याच्यातून अडचणीतून बाहेर पडलो आहे आणि मी आता अगदी आनंदाने श्वास घेतो आहे, अगदी आनंदाने मी राहत आहे. सगळा जो काही माझा आर्थिक प्रश्न आहे तो सुटलेला आहे, हे तुम्हाला बोलायचं आहे. अगदी पॉझिटिव्ह फिलिंगने बोलायचं आहे. हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही केव्हा कधीतरी तुम्हाला जर बाहेर जाण्याचा योग आला किंवा तुम्ही कुठंतरी जात असाल आणि तुम्हाला तिथं माहिती आहे की आपल्याला बऱ्याच वेळा जाणवतं की ह्या व्यक्तीमुळे आपल्याला नकारात्मकता आपल्या विचारांमध्ये येते. असतात काही काही व्यक्ती की ते नेहमी फक्त नकारात्मकच बोलत असतात, ते कधी पॉझिटिव्ह बोलतच नाही. तुम्ही कितीही त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या डोक्यामध्ये चांगल्या गोष्टी घुसत नाही. हे बऱ्याच व्यक्तींसोबत घडतं.
मग तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे तर एक लसणाची पाकळी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. काहीतरी विशेष कार्यासाठी जेव्हा तुम्ही जातात किंवा कुठंतरी जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही लसणाची पाकळी तुमच्याजवळ ठेवायची आहे. छोटे छोटे उपाय आहेत, नक्कीच करून बघा. चमत्कारिक आहेत, छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्याचं काही आपल्याला मूल्य लागणार नाही आहे. पण हे उपाय नक्की करून बघा. बघा तुम्हालाही काहीतरी फरक जाणवतो का? आणि नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर आजची गेलेली सर्व सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया आणि आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देऊया. तोपर्यंत पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत, एका उपायासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.